हा घ्या, ही फक्त सायनिंग अमाऊंट आहे. तुम्हाला दर महिन्याला याच अमाऊंटचा चेक मिळेल. बोला, काय ठरवलंय? एक मिनिट हा. सोहम, कदाचित थोडी कॅशही हवी असू शकते, अपेक्षा असेल त्यांची. अच्छा, एवढंच ना? कॅश आहे आपल्याकडे. आलोच. हो. मग कशी वाटली तुम्हाला ऑफर? ऑफरही चांगली आणि पैसेही चांगलेत. शिवाय अभिजित सरांची लेगेसी चालवायची म्हणजे कमालच आहे. खरं तर मी कमी पैशामध्ये सुद्धा काम करायला तयार झालो असतो. नाही हो, खरं तर हा तुमचा मोठेपण आहे. म्हणजे अगदी खरं सांगू तर तुम्ही तर कवड्या घेताय, कवड्या. मी खरं सांगतेय. अहो, तुम्ही तुमच्या करिअरवर उदार होऊन हा एवढा मोठा निर्णय घेतला, यातच मला इतकं बरं वाटलंय. नाही, करिअरवर उदार नाही, मला समजलं नाही तुम्ही काय बोलताय. हो, पण आय जस्ट रिअली होप तुम्हाला अभिजित राजांसारखं हॉटेल चालवता येईल. कारण ते असताना म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये तुडुंब गर्दी असायची. तुम्हाला सांगू का, ते गेल्यानंतर एका शेफने बिचाऱ्याने खूप प्रयत्न केला हॉटेल चालवायचा, नाही जमलं. सगळे लोक म्हणायला लागले, अभिजित राजे समोर तर हा फारच सुमार शेफ आहे. बळीचा बकरा झाला ना बिचाऱ्याचा. पण तुमचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्ही इतकं मोठं चॅलेंज स्वीकारलंय. अरे बाप रे. म्हणजे आता तुम्ही हो म्हणालात आणि आम्ही आता कसे मोकळे झालो सगळ्यातनं, हो ना रे? ही घ्या तुमची सायनिंग अमाऊंट. नाही, मी एवढ्या कमी पैशात काम करणार नाही. आणि हे पैसे नाही आहेत, या कवड्यात कवड्या. आणि मला दुप्पट रक्कम हवी आहे. नाही, खरं तर तिप्पट. मी या हॉटेलला माझं नाव देणार नाही. आणि हॉटेल चालो किंवा न चालो त्याची माझी जबाबदारी नाही. एक मिनिट, तिप्पट रक्कम आणि काय या कवड्या आहेत? काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही नाव देणार नाही म्हणजे? कारण मला बळीचा बकरा बनायचं नाहीये. दुसरं कोणीतरी शोधा. काय तोंडाला येईल ते बडबडतोयस? मगाचपासून तुला मान देतोय, तू माझा अपमान करतोयस. हे बघ, असली माणसं नको आहेत आपल्याला. मलाही तुमची गरज नाहीये. अभिजित राजेंसारखे मोठे शेफ ही जागा सोडून जातात म्हणजे या जागेतच खोट आहे. मला माझं करिअर बर्बाद करायचं नाहीये. मग जा, तुझ्यासारखे खूप बघितलेत. सोहम, अभिजित सरांची जागा इतक्या सहजासहजी मी कोणालाच नाही घेऊ देणार. हे अभिज किचन तर तुलाच चालवावं लागेल, तेही स्वकष्टाने. अभिजित सर चालवायचे अगदी तसंच. रेडी? थांबा, आपल्याला पाहिजे तेवढे पैसे जमले असतील का हो? बघूया तर खरं. बर, घे फोड. नको नको, तुम्हीच फोडा. बा. बरेच आहेत ना पैसे. हो, घे. आपण ना पहिल्यांदा असे वेगळे करूया जरा. बा. आणि 55 एकूण 25,455. पण ते वॉचमन भाऊ काय म्हणाले होते हो की
10,000 रुपये भाडं महिना आणि 30,000 रुपये डिपॉझिट. पैसे कमी पडतात आपल्याकडचे. ते देतील का जागा आपल्याला? देतील, मला खात्री आहे. नाहीच दिली तर अजून पैसे जमू. राय तो बनताय, आज त्या मालकांना भेटून येऊच. असं म्हणता? बरं ठीक आहे, मग मी शुभ्राला कळवते. आकार हॅलो शुभ्रा, एक आनंदाची बातमी आहे. या मालक ते या बसा. हे खुर्ची दे रे. हा, दे, दे, दे. बस, असावरी. बसा बसा. बसा बसा. चहा कॉफी काही घेणार? नाही नको, धन्यवाद. तू जा रे. हा बोला. आम्हाला इथे या तुमच्या जागेत रेस्टॉरंट सुरू करायचंय. हा, मी अभिजित राजे, नमस्कार. मी शेफ आहे आणि ही माझी बायको आसावरी. नमस्कार. आम्ही हे दोघं रेस्टॉरंट चालवणार आहोत. बर, आणि आम्ही तुमच्या जागेची छान काळजी घेऊ. चिंता नका करू तुम्ही. ते सगळं ठीक आहे, पण 30,000 डिपॉझिट आणि महिना 10,000 भाडं. बरं, भाडं दर महिन्याच्या 1 तारखेला मिळालं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटेल ते चालू करा. हो. आई, अगं शुभ्रा, ये ना ये. ही बघ, ही जागा ना आपण भाड्याने घेतो. अरे वा, मग पैसे देऊन टाका की. नाही, काय आहे मालक की आमच्याकडे एकदम एवढे 40,000 नाही आहेत. म्हणजे 25,000 आहेत. म्हणजे 1 महिन्याचं भाडं आणि 15,000 रुपये डिपॉझिट. आता तुम्ही असं करा ना, आम्हाला आता रेस्टॉरंट सुरू करू द्या, मग हळूहळू आम्ही तुम्हाला पैसे देतो. पूर्ण डिपॉझिट नाहीये, मग माफ करा मला. या तुम्ही. नाही नाही, आपल्याला असं करता येईल का? तुम्ही आता 25,000 आमचे ठेवा, आम्ही हळूहळू महिन्याभरात तुम्हाला पैसे गोळा करून देतो. हवं तर रेस्टॉरंट नंतर सुरू करू ना आम्ही. ते बरोबर आहे, पण एखाद्या वेळी दुसरी पार्टी आली तर मी नाही गॅरंटी देऊ शकत. हा, हो, बरं, येतो. आमचे पैसे गोळा झाले की येऊ. तोपर्यंत जागा राहिली तर आमचं नशीब. येत. चल. तू टेन्शन घेऊ नकोस, होतील पैसे जमा. आई, सर, थांबा 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 थांबा. अगं अरे शेट तयार झाला. अरे, असे कसं तयार झाले? मी गॅरंटर म्हणून उभी राहिले. अगं शुभ्रा, तू असं काही करू नकोस. तू का उगीच जबाबदारी घेतेस? सर, आय एम सॉरी, पण म्हणजे तुम्ही त्यांचे पैसे बुडवणार होतात का डिपॉझिटचे? असं कसं, देणार होतोच. मग तुम्ही त्यांचे पैसे बुडवणार नाही याची खात्री तुम्हाला आहे? हो. मला पण आहे. मग तुमच्या वतीने मी त्यांना त्याची गॅरंटी दिली. काय चुकलं? चला. हो, तुमच्या सुनेनं मला कन्व्हिन्स केलं. आता ही जागा तुम्ही भाड्याने घेऊ शकता, पण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मला पैसे मिळाले पाहिजे. हो हो, आम्ही तुम्हाला शब्द देतो, पैसे वेळेवर पोचतील. मग आपण उद्या अग्रीमेंट करूया. चालेल. आसावरी, हे पैसे त्यांना दे. अहो, मी कशाला, तुम्ही द्या ना. सुरुवात गृहलक्ष्मीच्या हस्ते होऊ दे. घ्या. घ्या. ही चावी घ्या. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन आई. आपल्या नवीन रेस्टॉरंटसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि तुला सुद्धा.
तू होतीस म्हणूनच शक्य झालं. तू सांगितलंस ना यांना समजावून. आता तो बोर्ड आपल्या जागेला लावूया का? हो हो, हा घ्या. बघू. वाव, अन्नपूर्णा. किती छान नाव आहे. अगदी आईंना साजेसं. चल लावूया आपण. हो हो, ये हा तू पण शुभ्रा. हो. बरं येतो मी. तुम्ही पैसे हो, तुम्ही पैसे दिले ते मी त्यांना सांगितलं नाही. नका सांगू. आपण आता त्याने पैसे दिले तर काय करू? त्याच्या पुढच्या महिन्याचा ऍडव्हान्स म्हणून ठेवून घ्या. बरोबर, येतो आम्ही. मस्त. बरोबर लागलाय आता. माझा ना विश्वासच बसत नाही कशावर. तुम्ही दोघं नसतात माझ्या आयुष्यात तर मी काय केलं असतं. काही नाही, आतापर्यंत बबड्यासाठी थालीपीठ बनवत बसला असता. सॉरी, मी गंमत केली. हा अगं नाही, खरंच आहे तुझं म्हणणं. अरे सेलिब्रेशन तो बनता है, मी पटकन आईस्क्रीम घेऊन येतो. हा हो. हाय ग. मग मालकीण बाई, उद्यापासून रेस्टॉरंटच्या मालकीण होणार आहात. मग मला सांगा, तुमच्याकडे बर्थडे सेलिब्रेट करायला वेळ असणार आहे की नाही? हो ग, आमचं बर्थडे आलंय ना. लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे ऑफकोर्स लक्षात होतं, मी विसरे नाही. तुम्हाला आठवते सरांनी गेल्या वर्षी कसा शोधून काढला होता तुमचा बर्थडे? हो ग, किती कष्ट घेतले होते. या वर्षीचा वाढदिवस तर मला असा मस्त साजरा करायचा. मला सगळ्यांना बोलवायचंय, छान अशी मस्ती धमाल करायची, एकदम जल्लोषात वाढदिवस साजरा करायचा आहे मला. या गारे गार आईस्क्रीम. वाव. हे घे. हो, ते वॉचमन आता बघितलेत का तुम्ही? नाही बा. अहो, त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे. मी त्यांना आईस्क्रीम देऊन येते. हा, ठीक आहे. ही असंच जर देत राहिली ना तर आपल्या अन्नपूर्णाचं काही खरं नाही. काळजी नका करू सर, अन्नपूर्णेच्या हाती कधीच अन्न कमी पडणार नाही. खरंय. मग हा, उद्या बर्थडे तुमचा? माझा एकट्याचा नाही काय, तुझ्या सासूचा पण आहे ना. पण मग प्लॅनिंग काय? हा, काही विशेष नाही. तर एकदा वाटतंय की आता आमचं अन्नपूर्णा सुरू झालं की आसावरीला काही उसंत मिळायची नाही, म्हणून हा वाढदिवस मला फक्त तिच्या बरोबर साजरा करायचा. फक्त ती आणि मी. या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आता कसं होणार? आसावरी, किती वेळ येतेस ना बाहेर? अहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बोल मग, काय प्लॅन आहे? अहो, आधी देवाचा आशीर्वाद तर घेऊ दे. अहो, काय करताय? आलो, थांब. तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट करतोय. अहो, आता ब्रेकफास्ट वगैरे राहू द्या ना. चला, आजच्या दिवशी तरी देवाला नमस्कार करा. तुला माहितीये ना माझा विश्वास पण तुझ्यावर आहे. हो ना, मग मला आज तुमच्या सोबत आशीर्वाद घ्यायचा. या आहे. या, हे राहू दे. या. अहो, नमस्कार करा. हो. देवा यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभू दे. अरे अरे, चिटिंग आहे यार. माझ्या एकट्यासाठी भरभरून आयुष्य. तुझं काय? मला तुझ्याशिवाय अजिबात एकट्याला जगायचं नाहीये.
मला जे काय करायचंय ते तुझ्याबरोबर राहायचंय, तुझ्याबरोबर हसायचंय, तुझ्याबरोबर चालायचंय, तुझ्याबरोबरच जग बघायचंय. बरं ठीक. देवा आम्हा दोघांनाही उदंड आयुष्य लाभू दे. झालं? येस. आता इथेच उभे राहा, एक मिनिट मी आले पटकन. अहो तू सांगितलंस ना असेच उभे राहा. बरं या इथे या. थांबा या इथे बसा. इथे बसू. बसा. बर हा बसलो. एक मिनिट. हा हे काय? हो म्हणजे काय? अरे ओ बस बस बस. चला झालं. थांब 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 थांब. काय झालं? आता तू बस. मी कशाला बसू? बस 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 बस. हो असं नसतं करायचं. तुझा पण वाढदिवस आहे ना, मग तू पण बस, मी पण तुझा औक्षण कर. बस. काहीतरीच तुम्ही. मग काय हे? मग यस 3 वेळा करायचं. हो 3दा. मग हे आणि आता हे. तो अर्धा पेढा द्या मला. अर्धांगी द्या. अरे हो आता हे राहिलं. नाही ठेवतो. नाही एवढं तरी करू आणि नका. नमस्कार. नाही, नाही. बस झालं. एवढं नको आता. बाबा ओ बाबांचा फोन आहे. हॅलो. हॅलो बाबा. बाबा कसे आहात? असावरी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुष्य हो, सुखी राहा. माझ्या इथूनच तुला भरपूर आशीर्वाद. बाबा मी इथूनच नमस्कार करते. हो थँक्यू. असावरी रडलीस तर याद राख, आज वाढदिवस आहे ना तुझा. हाच बघू, हाच बरं. हो बाबा मी हसतेच आहे. आणि तो चप्पल चोर कुठं आहे? आज त्याचा पण वाढदिवस आहे ना. दोघे एकाच दिवशी जन्माला आले. पण माझी असावरी सर्वांना सांभाळून घेणारी, शांत स्वभावाची. आणि हा चप्पल चोर एक नंबरचा उन्हाळा आहे की नाही घरात? गेला आज पण उन्हाळ्याला. नाही नाही घरातच आहेत. अहो हॅलो दत्ता. दत्ताजी बोला. वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. थँक्यू थँक्यू. आणि काय मग आज सुनेनं आणि मुलानं काय केलं? काय विचार नका दत्ताजी. सोहम तर सकाळपासून बर्थडे करून नाचतोय. एवढा मोठा केक घेऊन आलाय. मी त्याला म्हटलं अरे 4 माणसं घरात आहेत, कशाला पाहिजे एवढा मोठा केक? 4 किलोचा केक घेऊन आलाय. हा कोंबडीचा तर आहेच उधळ्या. आणि बाबा शुभ्राने पण ना सगळा माझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय. बाबा खरंच तुम्ही इकडे असायला हवे होता. तो खूप आठवण येते तुमची. माझे आशीर्वाद कायमच आहेत तुझ्यापाशी. आणि काय ग चप्पल चोर नीट वागतो तुझ्याशी? बाबा त्यांनी खूप सुखात ठेवलंय मला. खूप काळजी घेतात माझी. बाबा तुम्ही ना इथली काही काळजी करू नका. तुम्ही स्वतःला जपा. खाण्याच्या आणखीन औषधाच्या वेळा सांभाळताय ना बाबा तुम्ही? हो बरी आठवण केलीस. जेवणापूर्वीची गोळी घ्यायची. बरं ठेवतो फोन. हो बाबा. बाबा बाय. काय झालं? खूप दिवसांनी ऐकला ना बाबांचा आवाज. आणि ते पण असं खोटं बोलावं लागलं त्यांच्याशी.